तरी राणीनं शेवटी स्वतःवरचा डाग बघ धुवूनच काढला. लय बरं वाटलं. होय अगं, राणी होती म्हणून निभावलं, नाहीतर काय खरं नव्हतं बघ. हो तर काय. राणी आली. काय प्रिया ते कसे? राणी काल घड्याळ घावलं ते लई बरं झालं बघ, नाहीतर लई त्रास झाला असता तुला. होय ना, कमला लईच तोंड चालवत होती. तिला आता तू चांगला धडा शिकव. अय, कोण शिकवणार आहे मला धडा? तू शिकवणार आहेस? ये बघू पुढा, ये शिकव ये धडा. ए कमला का लय झाली तुझी दादागिरी. पाणी जर भरायचं असेल ना तर आधी राणीची माफी मागायची, मगच पाणी भरायचं, कळलं ना? नाही मागत, जा. काय करणार आहेस? नकोच मागू तू माफी, कारण माफी मनापासून मागतात, हे असं बळजबरी नाही. पण मी तुला एवढंच सांगेल कमला, पुरावा नसताना हे असे आरोप कोणावर करायचे नाही. या तुझ्या आरोपांमुळे समोरच्याला खूप भोगावं लागतं, त्याची इज्जत चव्हाट्यावर येते आणि त्याच्या मनाला किती वेदना होतात ना, हे तुला कधीच कळणार नाही. अय, मला कळून बी घ्यायचं नाही. राहू दे, तू नको घेऊ कळून. पण आता मी तुला शेवटचं सांगते, जो त्रास तू मला दिलास ना, तो जर परत कोणाला दिलास तर गाठ माझ्याशी. राणी तर आता अजिबातच सोडू नकोस बघ. हा बरोबर आहे, दाखव हिला चांगला हिंगा. राणे आता कमलाकाला सोडायचे नाही. आम्ही समजी तुझ्या पाठीशी आहे. हो हो, आम्ही सगळी तुझ्या पाठीशी आहे. तिला शिक्षा झालीच पाहिजे. हो, हिला चांगली शिक्षा झाली पाहिजे. तुझ्या संग जी वागली ना त्याचा बदला घेतो आता. तुला आता बघतेच. राणी तू फक्त बोल, आम्ही सगळ्या मुलीला चांगला धडा शिकवतो. जाऊ द्या, आपण सगळे जर हिच्यासारखेच वागलो तर हिच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? राणी, तुला जर शिक्षा द्यायची नसेल ना तर नको देऊ, पण आम्ही हिला शिक्षा देणार. हे मागं वा बघू, पुढे येऊ नका. तुला आता सोडतच नाही. अगं राणे, समधी तुला चोर म्हणत होतीत म्हणून मी बी म्हटलं. आता त्यात माझं काय चुकलं? हे कुणी पुढे यायचं नाही. हा माग. राणी तिला अशी तशी सोडायची नाही बघ. तू नाही, पण आम्ही तरी तिला शिक्षा करू शकतो. तुझ्याशी नको नको तशी वागली आहे ती. हो, हिला शिक्षा झालीच पाहिजे. होय होय, हिला शिक्षा झालीच पाहिजे. आता तू ना शिक्षा म्हणून राणीच्या आठवड्यावर पाणी भरायचं. काय? आठवडाभर? हो, जसास तसं. तुम्हाला असे किती प्रसंग मी सांगू शकतो जिथे आईला तुमची गरज होती आणि तुम्ही तिच्यासोबत नव्हतात. तुम्हाला सतत कामगारांसाठी देव बनायचं होतं. आणि आमचं काय? चिकूसाठी, माझ्यासाठी एक बाप म्हणून, माझ्या आईसाठी एक नवरा म्हणून आजपर्यंत काय केलंय तुम्ही? या आईला तुमची सर्वात जास्त गरज होती आणि तुम्ही तिथे नव्हतात. कामगारांच्या आयुष्यात आनंद पसरावा म्हणून जितके एफर्ट्स घेतलेत ना तुम्ही, त्याचा 1% जरी माझ्या आईच्या आनंदासाठी घेतलाय का याचा विचार करा. मालती, खरंच मी बाप म्हणून कमी पडलो. माझ्या परोपकारी स्वभावामुळे मालती, इंद्रा, अश्विनीला मी इतका त्रास दिलाय. मी माणसं जोडत गेलो, पण घरच्याच माणसांपासून दूर होत गेलो. या सगळ्यात मी मालतीवरती अन्याय केलाय. ना तिने कधी मला समजून घेतलं ना मी तिला. या सगळ्यात दोष असेल तर तो माझाच आहे. एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो. मला मान्य आहे, मी कायम कामगारांचं सुखदुःख बघितलं, कायम त्यांच्यात रमलो, पण म्हणून मी कधी घराकडे दुर्लक्ष नाही केलं. मी घरच्यांचाही विचार केला, पण कदाचित त्यांच्या माझ्याकडून ह्याही पेक्षा जास्त अपेक्षा होत्या. त्या कधी मला कळल्याच नाहीत. त्यांच्या मनात इतकं काही धगधगत होतं. आता हा गुंता सोडवू तरी कसा?
आबा आबा कुठे राहणार? नाही काय नाही. तुमचं डोकं दुखतंय का? थांबा, मी बाम घेऊन येतो. थांबा. अरे आलो चालूच. आबा काल जे काय झालं त्याचं नका मनाला लावून देऊ. तुम्हाला माहिती आहे ना इंद्रा कसा आहे, रागाच्या भरात काही बोलतो, कसलाच विचार नाही करत. हा काल जे बोलला जरा जास्तच बोलला. आबा तुम्ही इंद्राला इतक्या प्रेमानं इमडी पद दिलं तरी तुमचं त्याच्यावर नाही तर त्या कामगारांवर प्रेमी असतं त्याला वाटतं. असा विचार करून कसं चालेल आबा? आय एम शुअर इंद्राला त्याच्या चुकांची जाणीव नक्की होईल. आबा मी काल उर्मिलालाही बोललो, तिलाही तिच्या चुकांची जाणीव करून दिली आणि तिलाही पटलंय. पण मग असं तिचं म्हणणं झालं की इंद्राने राणीला गाडीत खरंच घड्याळ शोधू दिलं असतं तर हे सगळं नसतं झालं. जे झालं ते झालं. पण आबा काल सगळे कामगार प्रसाद न घेता घरी गेले. असं घडायला नको होतं. ह्याचं वाईट वाटतंय मला. आबा बाबा ऐकताय ना? ठीक आहे, तुम्ही आराम करा. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा, मी आताच आहे. राणी चोर आहे. राणी चोर आहे. सगळ्यांनी इथे स्वतःच्या मौल्यवान वस्तू जपा बरं का, परत मिळणार नाही बरं का. या घड्याळासाठी एका प्रामाणिक मुलीवर फक्त ती गरीब आहे म्हणून चोरीचा आरोप केला गेला. घेऊन जाईल. मला ती काल जे काही घडलं, मला त्या विषयावर आता काहीही बोलायचं नाहीये. मला बोलायचंय. काल मी जे काही बोललो ते इंद्राच्या हितासाठी होतं, भल्यासाठी होतं. कामगारांमध्ये मार्केटमध्ये त्याची इमेज खराब होऊ नये असं मला मनापासून वाटतं. मला मान्य आहे त्याचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे, मान्य आहे. कामगारांचा एकदा विश्वास गेला ना आपल्यावरचा तर तो परत मिळवणं खूप कठीण होऊन जातं आणि हे कंपनीच्या फायद्याचं नाही.